आपुली अभिलाषा, सडेतोड भाषा, सर्वसामान्यांचा विचार, भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ, सामाजिक बांधिलकी, शिक्षण, कला, साहित्य, राजकीय, धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल, आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल। नमस्कार, ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। सायबनमध्ये हुरडा भाजण्यासाठी वापरली जाते वायू विजन पद्धत। वाळलेल्या लाकडामुळे लागते कमी इंधन व प्रदूषण कमी होते। नगर शहरात सध्या पडणारा भुरभुर पाऊस व कडाक्याची थंडी पडली असून शहराजवळ विविध ठिकाणी हुरडा उपलब्ध आहे, मात्र तो भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेणाच्या गौर्या लागतात। सेंद्रिय शेतीला शेण आवश्यक आहे व हुरडा भाजण्यासाठी शेणाच्या गौर्या लागतात। यावर उपाय म्हणून डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी सायबन कृषी पर्यटन केंद्रात वायू विजन पद्धतीचा वापर करून इंधन कमी लागण्यासाठी प्रयोग केला व तो गेली अनेक वर्षांपासून यशस्वी झाला व त्याप्रमाणे हुरडा भाजला जातो। हुरडा भाजण्यासाठी त्यांनी शाळेत शिकवलेल्या वायू विजन पद्धतीप्रमाणे मातीच्या राजन उलटा जमिनीमध्ये गाडला, त्याला दोन्ही बाजूंनी खिडक्या ठेवल्या व त्याची भट्टी केली। त्यामधून गौऱ्याऐवजी वाळलेली लाकडे टाकून निखार तयार केला जातो व त्यामध्ये कणसे भाजली जातात व रांजण उलटा ठेवल्याने त्याचे वरचे तोंड छोटे असल्याने सर्व उष्णता वरच्या भागात जमा होते व त्यावर परातीमध्ये तयार हुरडा गरम केला जातो व तो उत्कृष्ट असा चवीला लागतो। सायबनमध्ये वर्षभर वाळलेली लाकडे जमा करून त्याचा वापर केला जातो। त्यामुळे सायबनमध्ये पर्यावरणाचे रक्षण होते व इंधनही वाचते व निसर्गाच्या संपत्तीचे रक्षणही होते। येणारे लोक याकडे कुतूहलाने पाहतात व चौकशी करतात। तसे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सायबनमध्ये हुरड्याची स्वाद घेण्यासाठी रोज गर्दी होत आहे। निसर्गाने पसरवलेला हिरवा परिसर, मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणी व मनोरंजन करणारे प्राणी, आंब्याच्या झाडाखाली वनभोजनाचा सुखद आनंद घेण्यापूर्वी लुसलुशीत गरमागरम हुरडा, चटण्या, गुडी शेव, रेवडी, गोड आंबट बोरे, पेरूच्या फोडी व उसाचा रस हे सर्व असलेल्या सायबांमध्ये हुरडा पार्टीची मज्जा म्हणजे अनोखा आनंद मिळतो। तसेच झिप लाईन हे एक विशेष आकर्षण आहे। तसेच पपेट शो, बैलगाडी, डोनाल्ड डक, मिकी माऊस, अलीबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या, त्याच्या बाजूने जाणाऱ्या रेल्वे गाडीचा आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत, धार्मिक व जुन्या नव्या गाण्यांची रेलचेल हे सर्व आकर्षित करणारे आहेत। म्हणूनच नगर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक परिवार स्नेही मोठ्या संख्येने सायबनच्या हुरडा पार्टीसाठी येत आहेत। हुरड्याचा आनंद साजरा करण्यासाठी सायबनमध्ये रोज गर्दी होत आहे, असे संचालक डॉक्टर प्रकाश व डॉक्टर सौभाग्यवती डॉक्टर सुधा कांकरिया यांनी सांगितले। प्रतिनिधी महेश कांबळे, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर। मित्रांनो बघा, म्हणजे अजूनही आपण म्हणतो की आता थंडी संपली असं म्हणत असताना परत थोडी पावसाची लहर आली, परत थंडी याद लागली आणि ती गुलाबी थंडी अजूनही महिनाभर राहील असा अंदाज आहे। मग थंडी पडली की परत माणसाला, कुटुंबियांना असं वाटतं की परत आपण कुठेतरी छान वातावरणात जावा, सहकुटुंब आनंद घ्यावा। आणि बरेच लोक सायबनला वारंवार येतात, सहकुटुंब येतात, मित्रांसह येतात आणि हुरडा पार्टी अजूनही महिनाभर चालणारच आहे। सायबनच्या हुरडा पार्टीचं वैशिष्ट्य ठीक आहे, बाकीच्या गोष्टी आहेतच की हुरड्याबरोबर वनभोजन आहे, त्याचबरोबर मग पपेट शो आहे, बोटिंग आहे, विविध उपक्रम आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला सहकुटुंब सगळ्या मित्रपरिवारांचा अख्खा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येतो। हा एक भाग झाला, पण हुरडा जो आपल्या इथे भाजला जातो हा पर्यावरण पूरक आहे। म्हणजे कसं वेगळा,
तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा, म्हणजे जिथे हुरडा पार्टी केली जाते तिथे गाईच्या किंवा म्हशीच्या गोवऱ्या ज्या आहेत त्या अशा खूप मोठ्या थप्पीन लावल्या जातात, त्यांना आग लावली जाते आणि ती कणसं जी आहेत त्या गोवरीमध्ये आतमध्ये खुपसून म्हणा किंवा हे ते भाजले जातात. मग ते काढून ते भाजलेले दाणे किंवा जळालेले म्हणूया काही प्रमाणात ते चोळले जातात आणि तुम्हाला वाढले जातात. आपण सायबरमध्ये काय करतो, पर्यावरणपूरक म्हणजे काय की हे जे म्हणजे ज्वारीचे जे दाणे आहेत हे आधीच आपण चोळतो, ते सुट्टे करतो. त्यानंतर रांधणाचं एक नवीन मॉडेल तयार केलं आहे आम्ही, जे मी 5वीला असताना वायू विजन असा विज्ञानाचा एक म्हणजे काय म्हणतात धडा होता की असं कंदिलासारखं काच असलेलं किंवा एक असं आकार असलेली एक गोष्ट ज्याला 4 बाजूला असे मोठे छिद्र आहेत, इकडून वारा येतो तिकडे जातो आणि त्याच्यावर टी सारखा जे म्हणतो ना आपण की पुठ्ठ्याचा एक टी टाकायचा, हवा इकडून जाते तिकडून जाते आणि काय होतं की त्यामुळे तुमचा जो वरचा जो ज्वारीचा जो दाणा आहे तो जाळला जात नाही, तो गरमागरम असतो, लुसलुशीत राहतो आणि तुमच्या ताटात वाढला की तुम्हाला ते खाण्याची मजाही वेगळी असते. कारण त्याच्याबरोबर चटणी आणि बाकीचा जो मसाला आहे गुडीशेव रेवडी वगैरे त्याचा आनंद घेण्याचा एक आनंद वेगळा आहे. आणि त्या